विसरले असेल आता काय. मायरा विसरली असेल आता. हे बघा आमचे साहेब सकाळी उठले, चहा पिले, पेपर वाचला, आता दुकानावर पळायची घाई. आता मायराची आठवण आली. मायरा त्यांचा रोजचा कार्यभाग असाच आहे. आता डबा रेडी झाला आहे, आता डबा घेतील आणि जातील. त्यांना पेपर वाचणं म्हणजे त्यांचा भारी शौक. म्हणजे सकाळी पेपर वाचल्याशिवाय ते घराच्या बाहेर पडत नाही. नाश्ता त्यांचा दुकानामध्ये गेल्यानंतर होतो. मायराची आठवण काढून मायराचं नाव घेऊन बडबड करत बसलेत. आज काय नाश्त्याला बनवायचं? मेथीचे पराठे बनवायचे का? मेथीचे पराठे. त्यांना मेथीचे पराठे खायचेत आज मेथीचे पराठे बनवते. आज मायराकडे जायचं होतं, पण अजून तिच्या आईचा काही फोन आलेला नाही आहे, म्हणून मी थांबली आहे. आता मायरा विसरली. आता कदाचित मायराला थोडासा विसर पडला असेल. आज सुट्टी आहे, आज झोपली असेल बराच वेळ. पाहूया आता काय करते. फोन आला तर जायचं, नाही तर मग 2-3 दिवसांनी जाईन. तुमचं काय? चला, आज थंडी थोडीशी कमी आहे. चला आता मी माझा चहा ठेवला आहे, चहा करते. हा माझा चहा ठेवला आहे, आता मी माझा चहा घेते पहिला आणि नंतर मग नाश्ता बनवायची तयारी करते. आज स्वामींच्या पादुका आल्यात आमच्या सोसायटीमध्ये, त्यांचं दर्शन घ्यायला जायचं आहे, आवरायचे. पण म्हटलं सकाळ सकाळ बसलेत हे तर एक व्हिडिओ टाकावा म्हणून केला. जय सद्गुरू. बघा आमच्या देवाचे फोटो. हा व्हिडिओ जरूर बघ उठल्यानंतर. हा व्हिडिओ जरूर बघ उठल्यानंतर. मायरा मिस यू. बाबा तुला आठवण करतायत. आता मायरा आमची हा व्हिडिओ नक्कीच बघेल. मायराला मिस करतोय. मायरा उठल्या उठल्या बघेलच की आईने व्हिडिओ टाकला आहे का. काल टाकला नाही म्हणून आज टाकला आहे. चला, मिस यू मायरा. बाय मायरा. थँक्यू.